इथे तर राजेशाही थाटच चालू आहे. 2 हातांवर 2 मेहंदी आर्टिस्ट. वा. मग माझ्या पण भावाचं लग्न आहे, राजेशाही थाट तर व्हायलाच पाहिजे. राम राम मंडळी. राम राम. तर आज आम्ही इथे दुसरा दिवस आहे आमचा. आज काल सवासिनींचा प्रोग्राम आहे, म्हणजे सवासिनी जेवण आणि काय बांगड्यांचा घाणं आणि देव मेहंदी नाचवणं वगैरे असतं आमच्याकडे. ते सगळं आहे. हा. तर आता मंदिरात वगैरे सुद्धा जायचंय आम्हाला. हा. आणि काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला. जवळपास घरी यायलाच 1:30 वाजला असेल. झोपायला तर मग 3-3:30 ला आम्ही झोपलो असतो. शूट नाही झालं काल, म्हणून मग आता आज परत फ्रेश झालोय. आता सगळा आजचा पूर्ण दिवस हेच देवदेवच आहे समजा. आज पूर्ण तुम्हाला सांगत राहू काय ते. सो स्टे ट्यून. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की लग्नाआधी देवाची पूजा केली जाते. तर हे कुलदेवीचे टाक आहेत. आता घरची पूजा झाली की आम्ही हे टाक घेऊन मंदिरात जाणार आहोत. तर घरची पूजा आटपून आम्ही आता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत. चल समीक्षा, आता गाडीत बस, लवकर निघायचं आपल्याला. हो, आलीच. तर घराजवळच्याच मंदिरामध्ये आम्ही आलो आहे. आणि हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तुळजाभवानी माता म्हणजेच नवरदेवाची कुलदैवत. सो आता इथली पूजा आम्ही करू. तुळजाभवानी माता की जय. आज मंदिराची भटजी अब्सेंट असल्यामुळे डोअरला लॉक आहे. आम्ही बाहेरूनच पूजा करून घरी पडतोय आता. दर्शन मात्रे मन, स्वामी मात्रे मन, कामना पूर्वी. जय देव जय देव. पराती गौरी गुजराती गणाची युडी गुंजुंबेश्वरा. मुकुट शोभतो गोरा. नारायणी विचार करतोय तो काय करताय ते टीव्हीला तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की देव नाचवतच आम्ही आता घरी आलेलो आहे. म्हणजे मंदिराची पूजा झाली आणि आता इकडे देव नाचवत नाचवतच घरी आलो. तर याला देव नाचवणं आम्ही म्हणतो. आणि हे लग्नाआधीची ही पण एक छोटीशी अशी प्रथा आहे. अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोणाची छडा खंडेराचा खंडका भंडाऱ्याचा भरका बोल सदानंदाचा जय कोट, जय मल्हार.
सदानंदाचा येळकोट, येळकोट, जय मल्हार. तर देव नाचवून वगैरे तसंच आम्ही पण त्यामध्ये थोडंसं मजा करून देव आता परत त्यांच्या स्थानी त्यांना बसवलेलं आहे आणि नैवेद्य अर्पण करून आता सुवासिनी भोजनाला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. आमच्या घरच्या सुवासिनी आता भोजनाला बसलेल्या आहेत. तर आज यांना खूप मान असतो, कारण की ही अशी प्रथा आहे की सुवासिनी भोजन लग्नघरी झालंच पाहिजे. विठू रुक्माईची मूर्ती खूप छान सजवलेली आहे ना कौस्तुभ. आता पुढील कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. जेवण वगैरे झालेले आहे आमचे. तर तुम्ही बघत राहा पुढे काय काय आहे अजून आमचे प्रोग्राम्स ते. स्टे ट्यून्ड. हळद बारीक करण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. म्हणजे त्याला आमच्या इथे घाणा असं म्हटलं जातो, हळदीचा घाणा. ताई ताई सोनी ताई कमी आणली कारण होत नाही ग करणं, एवढं कुठं करणं होतं. लगीन उतरलं आंबा सोडून चिंच खाली, बहीण भावाची विहीन झाली, बहीण भावाची विहीन झाली, भावाची विहीन झाली. काग परत जाण्याचा बंधूचा गेला माझ्या पदनीला. तर मंडळी, हे मागे जे गाणे आहेत ते किती छान आहेत ना. हे सगळे जे गाणे आहेत हे जात्यावरती दळताना जुन्या काळात बाया गायच्या, पण आजकाल आपल्याला हे कुठे ऐकायलाच भेटत नाही. फक्त हे असे समारंभ वगैरे असतील त्याच वेळेत आपल्याला हे ऐकायला भेटतात. हळद दळण्याचा प्रोग्राम तिकडे सुरू आहे आणि काही वेळात आता बांगड्यांचा पण प्रोग्राम सुरू होईल. त्याआधी तुळशीला पहिला मान दिला जातोय आणि त्यानंतर सर्व एक एक लेडीज. इकडे बघ राजवीर. इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि लगेच आमच्या मॅडमने नंबर लावला आहे. ती बांगड्या भरण्याची उत्सुकता बघा, तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावर. हा, छान छान. आता थोड्याच वेळात अक्षता बनवण्याचा कार्यक्रम सुरू करत आहोत आम्ही. आणि हे तुम्ही डेकोरेशन बघू शकता, किती असं सुंदर असं हे डेकोरेशन बनवलेलं आहे. आणि हे क्रेडिट गोज टू महिला मंडळ. आमची पूर्ण महिला मंडळ आपली पूर्ण क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि हे कलर्स वगैरे टाकून आता असे वेगळ्या वेगळ्या रंगाचे अक्षता ते बनवून एकत्रित करतील. समीक्षा, आता हे एकत्रित केल्यावरती पुढे याचं काय करायचं आहे आपल्याला? सर्व हे मिक्स करायचे सर्व कलर्स आणि थोड्या वेळाने हे सुकले की याला पोटली बॅग्समध्ये भरायचं. ते बॉईजचं काम. पोटली बॅग्समध्ये? हां, आम्ही आता एवढ्यांनी बनवलं तर तुम्हाला तर काही काम लागेल. आणि असं थोडे असतं, आम्ही करतोच आहे की काम. असंच असतं. सरळ उलट बांगड्या. नमस्कार. आता दिस वॉज अवर डे. बांगड्यावरून झाले. आता मेहंदी प्रोग्राम आहे. हळद झाली, हळद कुटण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे. हळद दळण्याचा. मग हा तेच ते घाणा म्हणतात आमच्याकडे त्याला. आणि दुपारी तेच सवासणीचं जेवण वगैरे तुम्हाला सकाळी जसं सांगितलं. मग यांचा बांगड्या भरण्याचा बायकांचा कार्यक्रम झाला आणि आता मेहंदी आहे.
तर बघू आता पुढे कसं आम्हाला ते मेहंदीचा कार्यक्रम शूट करता येतो, काय करता येतो. बाय. आजच्या दिवसाचा शेवटचा पण महत्त्वाचा प्रोग्राम चालू झालेला आहे, द मेहंदी प्रोग्राम. किती छान अशी सुंदर मेहंदी काढणं चालू आहे बघा. मॅडम काय म्हणता, कसं चाललंय? इथे तर राजेशाही थाटच चालू आहे. 2 हातांवर 2 मेहंदी आर्टिस्ट. वा. मग माझ्या पण भावाचं लग्न आहे, राजेशाही थाट तर व्हायलाच पाहिजे. छान झाली आहे ना मेहंदी. येस. हा असा होता आमचा दिवस. उद्याचे कार्यक्रम अजून काय नियोजन आहे आम्हाला सुद्धा माहिती नाही. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर आणि कमेंट सुद्धा करा. येस.